हे गाईज हॅपी न्यू इयर. म्हणजेच आज 31 डिसेंबरचा आम्ही आज अंडा बिर्याणीचा बेत बनवणार आहोत. तर मी ही रेसिपी शेअर करते आहे. सर्वात आधी 4 अंडी घेतली, ती उकळायला ठेवली. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून ती जास्त अंडी फुटायला नको. मग बासमती चावल घ्यायचं, 2 वाटी घेतलेले मी, ते भिजत ठेवलेलं अर्धा तासासाठी. ते स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यासाठी आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे ते शिजवण्यासाठी. पाण्यामध्ये तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, वेलची, इलायची, लिंबू पाणी टाकलेला, लिंबूचा रस आणि ते उकळायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मी अनियन्स पण कापून ठेवलेले भरपूर सारे, वरून असं स्प्रेड करण्यासाठी आणि फ्राय करण्यासाठी. त्याच्यामध्ये कांदा जोपर्यंत फ्राय होतोय तोपर्यंत मी अंडी सोलून घेतलेली आहे. ते पण आपल्याला अंडा बिर्याणीसाठी फ्राय करून घ्यायचे आहे. हे बघा, आपल्या इथे कांदा पण छानपैकी ब्राउनिश कलर झालेला आहे. त्याच्यानंतर मी हळद, तिखट, मीठ थोडंसं टाकून अंड्यांवरती ते मी छानपैकी फ्राय करून घेते. हे झाल्यानंतर आपल्याला आता फोडणी घालायची. वापस तेच गरम मसाले टाकायचे आहे जे मी मागे रिपीट केलेले आहेत. टोमॅटोज टाकलेला आहे. टोमॅटो चांगला फ्राय झाल्यानंतर थोडा वापस तो आपण परतलेला कांदा टाकायचा. थोडीशी हिरवी मिरची 2, त्याच्यामध्ये हळद 2 चमचे, तिखट, जिरा पावडर, धनिया पावडर आणि आपला एव्हरेस्ट बिर्याणी मसाला, आणि हे 4 चमचे मी दही मिक्स केलेलं आहे. मग अमूल बटर पण मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. थोडं चवीपुरतं मीठ वापस टाकलेलं, मगाशी पण थोडंसं टाकलेलं. आणि असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आपल्या बाकीचे सगळं रेडीच आहे. तर अंडे अशी स्प्रेड करून ठेवायची. एक हाफ पण कापून ठेवायचा म्हणजे सगळीकडे लागेल. आणि आता हा मी राईस स्प्रेड करते. त्याच्यावर मी धनिया, अजून अनियन्स आणि हे पुदिन्याचे पत्ते पण टाकून घेते. असे 2 लेअर लावले आणि हे आपण झाकून थोडंसं त्याला दम द्यायला ठेवूया. म्हणजे 10 मिनटं हार्डली बस झालं. त्याच्यानंतर मग हे बघा, आपली बिर्याणी रेडी आहे. रेडी टू सर्व. आणि खा, मस्त मजा करा.